मध्ये दाखल झालाय तो म्हणजेच हिमांशू हिमांशू पाटील. सर्व पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत अलिमगड संघामध्ये. पंचांनी या ठिकाणी सिग्नल दिलाय. लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. खेळून काढलाय तोपर्यंत कोणती धाव नाहीये. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. एक चांगली सुरुवात या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हिमांशू. हिमांशू पाटीलची गोलंदाजी आपण पाहता पॉवरच्या सर्कलमध्ये 4 षटकांची मॅच आहे. ते पाहता पहिल्या षटकापासून अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल या मॅच मध्ये. यातील मात्र शंका नाही, कारण की एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागणार आहे महत्वपूर्ण मॅच मध्ये. हिमांशू पाटीलचा हा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि हाही डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय. काय दर्जेदार सुरुवात होते. P1 मध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका किलो दिला नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती कोणती धाव नाहीये आणि आता उशिरानं आपण पाहता अकाउंट ओपन होईल काही क्षणात. यातील माझा शंका नाहीये, कारण ज्या प्रकारे आपण पाहता गोलंदाजी भरपूर चांगली होते हिमांशू पाटील. यावेळेचा बॉल. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक जज करताना विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागलाय मैदानामध्ये. करंजाडे या संघाला फलंदाज प्रतीक. धावेचं योगदान दिलं नाहीये. निराशजनक कामगिरी. चला फलंदाज मैदानामध्ये लगेच जायचं आहे. उशीर करू नका. वेळेला फार पाबंदी असेल. नियमावली फार कडक आहेत. आणि इथून आपण पहिला धक्का मैदानामध्ये दिलाय. काय चांगली गोलंदाजी होते. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण भूमिका दाखवत असताना हिमांशू पाटील मैदानामध्ये आपण पाहता. त्याला माहिती आहे इथून कसून गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे, कारण इथून जर जिंकाल तर एका ट्रॉफीचं हकदार व्हाल. आणि त्यासाठी मॅच भरपूर चांगली रंगताना दिसले मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय लोकेश भगत. इथून त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली. संघ अडचणीमध्ये 3 बॉलवरती 1 विकेट संपादित केलं हिमांशू पाटीलनं. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल येणाऱ्या फलंदाजाला. अजूनही अकाउंट ओपन झालं नाही या करंजाडे या संघाचं. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीचा निर्णय अजूनही सार्थ ठरताना पाहायला मिळते गोलंदाज हिमांशू पाटील या मॅच मध्ये. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. पॉवर सर्कल मध्ये काय चांगली गोलंदाजी त्यानं दाखवली. पुढील बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय. प्लॉट मध्ये येतोय हा तडाका षटकार. थँक्यू डीजे. बऱ्याच उशिरानं आला फलंदाज मैदानामध्ये. वन डाऊन साठी आलेला फलंदाज लोकेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार श्री गणेशन करतोय करंजाडे या संघाचं 6 धावेनं. आल्या आल्या त्यानं दाखवलाय 10 का दम. पुढील बॉल हिमांशू पाटील. यावेळेचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील मैदानामध्ये. विकेटचं महत्व फार मोठं आहे आणि इथे खिलाडू वृत्ती काय असतं याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये. लोकेश विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानातून बाहेर. लोकेश भगत. सिरीजसाठी ती बायके या सुपर 8 पर्यंतच या धावा काउंट केल्या जातील. आणि रेग्युलर बेस्ट बॉलर असेल त्याला 10 पॉईंट आहेत आणि ऑलराऊंडर असेल त्याला 5 पॉईंट आहेत. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा, कारण या धावा सुपर 8च्याच काउंट केल्या जातील. नक्कीच नक्कीच. शेवटची मॅच आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी शेवटची मॅच आहे. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. आणि ते पाहता याच मॅच मध्ये आपल्याला धावा बनवायच्या आहेत.
विकेटचं पतन झालं. ज्या फलंदाजानं अकाउंट ओपन केलं 6 धावेनं त्यालाही माघारी परतवलंय. मागच्या बॉलवरती जी काही चूक झाली ना ती पूर्णपणे रिकव्हर केली आणि या ठिकाणी विकेटचं पतन झालं. काय चांगली गोलंदाजी. हिमांशीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. या षटकातील अजूनही चेंडू बाकी आहे तो म्हणजे जे 6 धावा 2 विकेट त्याचं पृथ्वीकरण या गोलंदाजीचं आपण पाहता. काय चांगली गोलंदाजी होताना दिसली मैदानामध्ये आणि तो सांगतोय संघर्ष अजून संपला नाहीये. डीजे आपण पाहता अप्रतिम डीजे सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. अविनाश साऊंड पापडीचा पाडा याच्या माध्यमातून भरपूर चांगले संगीत. मात्र यावेळी फर्निचर डिस्टर्ब फलंदाज बाद. अजून एक धक्का. तिसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना करंजडे या संघाला. संघ अडचणीमध्ये येतोय. झालाय दिनेश शेलार. इथून दिनेश आणि फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता प्रशांत जाधव अशी 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. प्रतीक जाधव आणि दिनेश शेलार अशी जोडी मैदानामध्ये. त्या जोडीला इथून एकाच भागीदारी रचावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये आहे. पहिल्या P1च्या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी झाली. एक मात्र मोठा फटका आला. 3 विकेट कॅरी केल्या हिमांशू पाटीलनं आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय P1च्या षटकामध्ये. मात्र इथून येणाऱ्या गोलंदाजांवरती हवी व्हावं लागेल करंजडे संघाच्या फलंदाजांना कारण की मॅच महत्वपूर्ण आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरं षटक मोनिश पाटीलच्या हातामध्ये आपल्याला षटक पाहायला मिळेल. पाचवे मात्र मोनिशचं षटक कशा पद्धतीने असेल. हिमांशू पाटीलचं जे षटक आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये काही दमदार कामगिरी राहिली. या षटकामध्ये काय चित्र असेल. फुल टॉस बॉल होता. या ठिकाणी खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसली. फुल्लर लेनचे बॉल आपल्या समोर फेकले गेलेले होते. त्यावरती मोठा फटका येणं गरजेचं होतं कारण की संघ अडचणीमध्ये होता आणि ते पाहता इथून सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम मैदानामध्ये करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. एकनी धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चांगले मॅच रंगेल यातील मात्र शंका नाही. या दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकून पुढे सरकलेत आणि ही महत्वपूर्ण मॅच आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न अळंद कार्पेट ड्राईव्हचा फटका गॅप मध्ये भेदलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या बॉलवरती आपण पाहिली 2 फलंदाजांमध्ये आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. स्ट्राईक रेंजला दिनेशला आपण पाहता त्याच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. एक चांगला टोटल रचावा लागेल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते. जेवढे डॉट बॉल खेळाल ना तेवढा थोडासा प्रेशर येईल मैदानामध्ये कारण की धावा आपल्याला बनवायचे फर्स्ट सेशन मध्ये. एक चांगला टार्गेट आपल्याला सेट करायचं ते पाहता डॉट चेंडूंचा खेळ कमी करावा लागेल. मात्र या वेळी झेल काळी क्षेत्ररक्षक आणि 4था धक्का मैदानामध्ये लागतोय बॅटिंग करत असताना करंजडे या संघाला. तर पहा सर्व कर्णधारांना सूचित करण्यात येते की पहा जर तुम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि ज्यावेळेस तुमची मॅच इथे चालू होईल आणि जर तुम्ही इथे 2 ते 3 प्लेयर ठेवून जात असाल आम्हाला संपूर्ण टीम पाहिजे खेळण्यासाठी. अन्यथा जो तुमचा क्रमांक असेल पहिला असो दुसरा असो तिसरा असो चौथा असो एकही क्रमांकाची ट्रॉफी आणि एकही रुपये तुम्हाला भेटणार नाही. संघ डायरेक्टली बाद केला जाईल.
चांगला निर्णय, कारण की आपण पाहता सातत्यानं एक खेळाडू ट्रॉफी घेण्यासाठी येत असतो आणि ते पाहता एक आयोजन कमिटीचा एक चांगला निर्णय येतोय. प्रत्येक संघाचे खेळाडू असणं गरजेचं असेल. ज्या संघाला क्रमांक मिळेल त्या संघाचे प्रत्येक म्हणजेच 11 प्लेयर असणं त्या ठिकाणी गरजेचं असेल ट्रॉफी घेण्यासाठी. नाहीतर ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार नाही. गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसते मोनिश पाटीलची. भरपूर चांगली कामगिरी याही ठिकाणी करताना दिसलाय. या बॅटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अरुंद कार्पेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये थोडेसे फंबल झाले, मात्र फायदा उठवू शकले नाहीयेत दोन्ही फलंदाज. मिळेल या बॉलवरती एकच धाव आणि एका धावेनं दुहेरी अंकामध्ये बऱ्याच उशिरानं हा संघ आलाय. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना करंजडे. अलिमगरची भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहता. संघनायकानं सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अजूनही आपण पाहिलं दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी तगडी राहिली आहे अलिमगड संघाची. फुलटॉस होता, मोठा धमाका द्यायचा होता, मात्र बॅक टू द बॉलर हा खेळून काढलाय. तोपर्यंत सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाल्याने 2 षटकाखेरीज बॅटिंग करत असताना करंजडे या संघाची धावसंख्या लागली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. तर मंगलमूर्ती वाजे संघाचे संघनायक आणि GCC पेंदार पहा, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जर एखादा संघनायक वेळेवर उपस्थित नसेल आणि एक संघनायक उपस्थित असेल तर समोर जो संघनायक उपस्थित असेल त्याला टॉसचा कॉल दिला जाईल. या बंटी आमच्या आयोजक कमिटी जबरदस्त मेहनत आहे. बंटी, ओमकार, रुपेशजी, सर्व आमची VRCC पेंदर टीम तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या रोनित आमचे उत्कृष्ट स्कोरर, स्वागत आहे. 2 षटकानंतर 11 धावा धावफलकावरती. इथून स्लोगरची 2 षटकं बाकी आहेत. इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल फलंदाजांना. तो अटॅक दाखवला जाईल का प्रतिकानी विशालच्या बॅटमधून. गोलंदाज सज्ज. अलंद कार्पेट ड्राईव्हचा हा फटका, मोठा फटका येत नाहीये. मोठा फटका कधी येईल हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय करंजडेच्या प्रेक्षकांचं. कारण इथून ज्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सातत्यानं सामने जिंकलेत त्या संघाला आता मात्र 2 षटकामध्ये भरपूर अडचणी आल्यात. मात्र इथून त्या अडचणींना सावरून त्यांना चांगला कार्य करावं लागेल. मागे जे काही झालं ते विसरून आता येणाऱ्या कालाला त्यांना इथून भिडावं लागेल आणि ते भिडत असताना आपल्याला पाहायला मिळतील का. गोलंदाजी मार्कवरती दीप पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. पहिल्या बॉलवरती आली सिंगल धाव. पुढील बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि अजून एक डॉट बॉल. सातत्यानं डॉट बॉल, सिंगल डबल हेच या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं आणि ते पाहता या ठिकाणी थोडासा बॅकफुटला आलाय. तो करंजडे संघ मात्र इथून संघाला सावरण्यासाठी मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. चांगला टार्गेट सेट करावा लागेल. यावेळेचा बॉल एज लागली, विकेट किपर चेंडू खाली. 5वा धक्का मैदानातून बाहेर होतोय. दाखल झालाय सूरज सेलार. खूप अडचणीमध्ये आलाय करंजडे संघ बॅटिंग करत असताना. इथून आपण पाहिलं तर चांगलं कार्य गोलंदाजीमध्ये सातत्यानं राहिलाय तो अलिमगड संघाचं.
टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय भरपूर सार्थ ठरताना दिसलाय या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचं कौशल्य या ठिकाणी, सातत्यानं निर्धाव चेंडू आणि सिंगल डबल हे चित्र सातत्यानं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये एक मात्र मोठा फटका आला, त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नाहीये. यावेळेचा बॉल बॅकफूट लावून स्पंज करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात, चेंडूला अडवणे केले तोपर्यंत फ्लेक्स सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. षटकातील याही षटकातील आपण पाहिलं तर चेंडू बाकी असेल तो एक. सलामीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. 3 चेंडूंचा त्यानं खेळ केलाय. 3 चेंडूवरती 3 सिंगल धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. मात्र आता त्यालाही आक्रमण करावं लागेल. वन टू गो. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि दबावाखाली विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या करंजडे या संघाला. फलंदाज बाद प्रतीक. पहा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करा. टीम वाजे आणि पेंदर संघ कल्पेश नेरुरकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शांततेचं प्रतीक आमचे कल्पेश नेरुरकर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 षटकामध्ये अवघ्या धावा आपण पाहता 13 या आकड्यावरती. गडी बाद झाले ते म्हणजेच 6 धक्के 13 या आकड्यावरती आपण पाहता. पहिली मॅच मैदानामध्ये सुपर 8ची आणि सुपर 8 मध्ये काय धमाकेदार गोलंदाजी झाली आहे अलिमगड संघाची. भूषण खैरे मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक आर्यन पाटील. मध्ये आर्यनची कशा पद्धतीची गोलंदाजी राहील, मात्र शेवटच्या स्लोगरच्या षटकामध्ये धावांसाठी झगडावं लागेल बॅटिंग करणाऱ्या करंजडे या संघाला. मात्र इथून तशी काही कामगिरी केली जाईल का, हाही प्रश्नचिन्ह आहे. कारण की 3 षटकामध्ये जे झालं नाही ते आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला करायचंय आणि ते पाहता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मध्ये आर्यन कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. स्ट्राईक रेनला फलंदाज सूरज सेलार. गॅप मध्ये चेंडू टोलावला. क्षेत्ररक्षक आहेत. काय चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जाही भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते करंजड्या या ठिकाणी अलिमगड संघाकडून. आणि ते पाहता या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करताना अलिमगड या संघानं. धावसंख्या आपण पाहता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मोठे फटके कधी येतील हाही प्रश्नचिन्ह आहे. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अळंद कार्पेट ड्राईव्ह. हा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरकले. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा. सातत्यानं दुहेरी धावसंख्या या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मात्र मोठा फटका येणं गरजेचं असेल. एक मात्र पहिल्या षटकामध्ये मोठा फटका आला, तिथून या संघाला मोठा फटका खेळता आला नाहीये आणि याच कारण धावसंख्या फार कमी पाहायला मिळते. अवघ्या 17 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. पाहायचं मात्र झेल जमिनीला दान झालाय. अंतिम सीमा लगत चेंडूची अडवणी झाली तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धावसंख्येनं धावफलकावरती धावसंख्या आपण पाहता 19 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगला टार्गेट सेट करावा लागेल. 3 बॉलवरती 2 जरी मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. मात्र ते चित्र या मैदानामध्ये दाखवलं जाईल का फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज टाकीनेला आपल्याला पाहायला मिळतोय सूरज सेलार. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, सफल झाला नाहीये. या बॉलवरती मिळाली सिंगल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघ फार अडचणीमध्ये आहे. याच कारण मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं अलिमगड संघाच्या गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजाचं मी करेल कौतुक, ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी राहिली. इकॉनॉमिकल स्पेल काय असतात ना, हे आज सिद्ध करून दाखवल्या अलिमगड संघानं. यावेळी बॉलवरती कोणती धाव येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी.
याही ठिकाणी आपण पाहता शेवटच्या स्लोगरच्या षटकामध्ये ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणता त्याही षटकामध्ये धावा अवघ्या 7 धावा खर्च झाल्यात 5 बॉलवरती आणि शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असताना टार्गेट सेट बॉल कोणता कडा येईल आक्रमण करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक झेल खाली विकेटचं पतन धक्का लागलाय अजूनही करंजाडे संघाला आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या अवघ्या 20 आणि 21 धावसंख्येचं टार्गेट सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल अलिमगर या संघाला. धन्यवाद. चला नाणेफेकीसाठी टीम स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर संघाची संघनायकांना मंगलमूर्ती वाजे टीम. अन्यथा सामना 3 षटकांचा असेल. पहा आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार होतो तर दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आयोजक इथे निर्णय जे घेतील ते तुम्हाला दोन्ही संघनायकाला इथे मात्र मान्य करावं लागेल. मग टीम पेंदर असो किंवा टीम वाजे असो. चला धन्यवाद आदेश. थँक्यू. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत आवाज ते म्हणजेच आमचे बंधुतुल्य मित्र या ठिकाणी साई राजे यांच्या घोडावजात आपण ऐकूया खेळाचं दुसरं सत्र. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे लोकनेते दिबा पाटील साहेब धर्मवीर कर्मवीर अनंतिके साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा करून आलेल्या तमाम क्रीडारसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजेदादा नेरुरकर यांच्या स्मृतींना आठवण करून देणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. श्री विठ्ठल रखुमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर आयोजित VRCC चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला पहा चेंडू पडण्या अगोदर पेंदर संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित नाही राहिले तर वाजे टीमला नाणेफेकीचा कॉल देण्यात येईल. पहिला चेंडू पाडण्या अगोदर समाधान या पण जर असाल तर नंतर अन्यथा आयोजक सांगतात की वाजा टीम वेळेवर उपस्थित राहिले तर नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूने असेल. चला दोन्ही संघाला देऊया मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आकाश आज आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळी बॅटची एज ओहो दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती भीषण अपघात वाटत रो. ओहो इथे मात्र स्टंपला चेंडू लावला नाहीये.
हिमांशू. हो हो, बॅटच्या स्लॉट मध्ये गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 4 4 4 रन. यावेळेस देखील हा चेंडू बॅक टू द बॉलर पाहायला चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय जय चव्हाण. मेडन षटक या गोलंदाजाने हाताळला नव्हता. पुन्हा एकदा गॅप मध्ये हिमांशूच्या बॅट्स मधून आलेला हा जबरदस्त खणखणी चौकार. नितेश शेठ पाटील खोपटा यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या रुपेश भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन द टॉस केलाय चेंडू सलाटी बॅक स्ट्राईक कव्हरला. सकाळच्या जवबिंदून आग पेटवत चेंडू सीमा पार. खणखणीत दणदणीत सनसनी 4 धावफल. बारा धावा धावफलकावरती. रुपेशजी भुईर यांचं व्यासपीठावरती आगमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी क्लासिकल ड्राईव्ह आपण या ठिकाणी पाहिले. एक धाव आणि इथे षटकाची झाली सांगता आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या ते 13. सणी येतात. चमत्कार करावा लागेल. हिमांशू. हा वादळ आहे ना, थांबला तर सूर्य ना थांबला त्या धारा. या बेधुंद वादळानं आता कोणता किनारा. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल क्षेत्ररक्षण दुहेरी धाव अंकित केली जाईल. 15 धावा. प्रथमेश या. 5 धाव्यांची गरज आहे. 6 धाव्यांची गरज आहे त्यात. तर एखादा मोठा हिट मारून मॅच फिनिश करतील का हिमांशू. चांगला फटका गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. हो इथे रन्स घेत नाहीये. हिमांशूला ही मॅच षटकार मारूनच संपवायची असं वाटतंय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. गोलंदाज तयार. बॅटची कडा 2 धावा मिळतील का. हो सहजरित्या मिळतील. फक्त इझिली मॅच आपण पाहिले. एकतर्फी मॅच बनत चालली आहे टीम जेम्स स्पोर्ट्स आलिमगंज. आता कमेंट्स येत असतील युट्यूबच्या माध्यमातून. आलिमगंज टीम येते मात्र नशिबाचा चौकार. थांबलाय थांबलाय चेंडू थांबलाय. चेंडू देखील मानत नाही की हिमांशूने मोठा फटका मारूनच ही मॅच फिनिश करायची. चला टॉस करूया आपण. ओ गुड बॉलिंग गुड बॉलिंग.
मिरॅकल गोलंदाजी. चला दोन्ही संघ नाही किती उपस्थित आहेत. टॉस चला दोन्ही संघाचे टोटली प्लेयर नाही आहेत. ते कारणास्तव आपण आता नाणेफेकी करू. चला दोन्ही संघटक या पण टॉस या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये. सुपर 8 ची दुसरी लढत पेंदर आणि त्यांच्या विरोधात वाजे अशी दुसरी मॅच. एका धावेची गरज आहे. चला फक्त एक धावींची गरज आहे. सागर मात्रे 12 मध्ये एकच धाव. चेंडू हवेच्या लाटांवरती फलंदाज. हो नाही नाही थोडस अशी मजाक मैदानावरती चालू आहे कारण मॅच 11 मध्ये एक धाव पाहिजे. त्यांना मोठा शॉट मारून कदाचित ही रणनीती असेल सिरीज साठी धावा वाढवण्याची. चला फक्त एक धावींची गरज आहे. स्कोर इज लेवल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. फटका फसलाय. चला चौकार गेला का? फिल्डर चौकार आहे का? चला 4 धावा या खात्यामध्ये जोडल्या जातील. चला चेंडू कलेक्ट करा मित्रांनो.